हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने थोबाडीत हाणल्यानंतर पूजाचा खूप चळफळाट झाला. तिला खूप जास्त त्रास झाला आणि मग तिने समरवर आपला राग काढला. समरला म्हणाली, एक नंबरचा युसलेस आहेस तू. जेव्हा ती कृष्णा माझ्या थोबाडीत मारत होती तेव्हा तू काय करत होता? माठासारखा उभा होता. त्यामुळे समरसुद्धा खूप चिडला. तू मला युसलेस म्हणाली असं म्हणून त्याने चक्क पूजाला धमकी दिली. यानंतर मला असं काही बोलली तर तुझं थोबाड फोडून ठेवीन आणि मला तुझं सगळं असलियत माहिती आहे. तू काय माझ्या प्रेमापोटी माझ्याशी लग्न नाही केलंय, तर संपत्तीसाठी लग्न केलंय. त्यामुळे लायकीत राहायचं, नाहीतर घराबाहेर निघायचं. त्यामुळे पूजाची चांगली जिरली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा हिने पूजाचं संपूर्ण सत्य सगळ्या गावकऱ्यांसमोर, घरच्यांसमोर आणलेलं असतं. त्यामुळे पूजा आणि समर माना खाली घालून उभे असतात. कृष्णा पूजाला जाब विचारते, पूजे, तुला सण साजरा करायचा आहे ना, मान मिळवायचा आहे ना, मग दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याचं रगत काढून, दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणून तुला कसला आनंद मिळतो? लाज नाही वाटत का तुला? पूजा ही मान खाली घालून उभी असते. कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं पूजे, हा सुवासिनींचा सण आहे आणि स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू दुसऱ्या सुवासिनीला त्रास देते. हे पाप तू कोठे फेडशील? आणि सणाचं मानाचं म्हणशील ना, तर आपल्या इथे दर महिन्याला एक ना एक सण असतो, त्यात एखादी पूजा असते. मग दरवेळेस तू हेच करणार आहेस का? अगं, हे जे सणवार आहेत ना, ते मान अपमान मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या संस्कृतीने बनवले आहेत आनंद मिळवण्यासाठी. घरचे, कुटुंबीय, गावातील नातेवाईक, नातलग, मित्र एकत्र येतात, आनंद साजरा करतात. त्यासाठी हे सण बनवले गेले आहेत. पण तुझ्यासारख्या बायका त्याला मान अपमानाचा आखाडा बनवतात आणि हे अतिशय चुकीचं आहे. समर आणि पूजा कृष्णाकडे रागारागाने पाहत असतात, परंतु कृष्णाला काही बोलण्याची त्यांची काडीचीही हिंमत नसते. ते मनातल्या मनातच जळत राहतात. कृष्णा ही पूजाला शेवटची वॉर्निंग देते, पूजे, यानंतर जर पुन्हा असं काही करण्याचा विचार जरी केला, यावेळेस तरी फक्त कानफड फोडलंय, पुढच्या वेळेस चापकाने फोडून काढेल, एवढं लक्षात ठेव. पूजाला खूप राग येतो, पण तिच्या तोंडून एक शब्दसुद्धा फुटत नाही. आणि तेवढ्यात दुष्यंत मलम घेऊन येतो. कृष्णाचा हात हातात घेतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, जर तुला माहीत होतं की हा दोरा गडबड आहे, या दोऱ्याने तुला त्रास होणार आहे, मग तू हा दोरा का वापरलास? दुसरा दोरा वापरायचा ना, तुला त्रास झाला नसता, बोटांना जखम झाली नसती. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, काही जखमा दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी घेण्याच्या असतात आणि मी तेच केलं. दुष्यंत म्हणतो, अगं पण किती लागलंय आणि दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घालशील, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. दुष्यंत कृष्णाची किती काळजी करतोय हे पाहून बहाजाबाईला आनंद होतो, तर पूजाचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. दुष्यंत कृष्णाच्या बोटांना मलम लावत असतो. कृष्णा लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार काय करताय? सगळ्या बायका पाहताय. दुष्यंत चिडून म्हणतो, पाहू दे ना मग, मी माझ्या बायकोच्या हाताला मलम लावतोय, तिच्या बोटाला जखम झालीये, त्यात काय लाजण्यासारखं आहे? आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्यांची कधी सेवा नाही केली का? बायकोच्या हाताला पायाला लागल्यावर कधी मलम लावून दिला नाही का? आणि मला नाही फरक पडत, कोणाला पाहायचं ते पाहू दे. माझी बायको माझ्यासाठी दिवसभर उपवास करते. माझ्या बायकोने माझ्यासाठी बोटांना जखम करून घेतली, स्वतःचं रक्त सांडलं, आणि मी तिच्यासाठी एवढं पण करू शकत नाही का? दुष्यंतचं प्रेम पाहून कृष्णा खूप खुश होते आणि गावातील बायकासुद्धा लाजतात, हसू लागतात. दुष्यंत कृष्णाच्या बोटांना मलम लावतो आणि मग या बोटांवर प्रेमाने फुंकरसुद्धा मारतो. कृष्णा दुष्यंताकडे एकटक पाहतच राहते. पूजाचा मात्र खूप जळफळाट होत असतो. एकतर कृष्णा आणि दुष्यंत हे प्रेम, आणि त्यावरून कृष्णाने केलेला अपमान, सगळ्यांसमोर थोबाडीत मारली, हे तिला सहनच होत नाही. परंतु आपली हाताची बोटं मोडण्यापेक्षा जास्त ती काहीच करू शकत नाही. आणि मग पाहता पाहता रात्र होते, संध्याकाळ होते. दुष्यंत त्याच्या रूममध्ये एक पुस्तक वाचत बसलेला असतो. कृष्णा पाणी घेऊन येते आणि विचारते, दुष्यंत सरकार, काय करताय तुम्ही? हे कोणतं पुस्तक वाचताय?
तर दुष्यंत तिला सांगतो, अगं शेतीविषयक पुस्तके खूप छान आहे, तुला सुद्धा मी वाचायला देणारच होतो. तेवढ्यात दुष्यंत कृष्णाकडे पाहतो आणि त्याला दिसतं की कृष्णाने हातामध्ये पाण्याचा जार आणलाय. दुष्यंत चिडून म्हणतो, ठेव आधी तो, ठेव खाली. कृष्णा विचारते, काय झालं? दुष्यंत म्हणतो, ठेव म्हटलं ना. कृष्णा तो साईड टेबलवर जार ठेवून देते आणि विचारते, काय झालं? तर दुष्यंत चिडून म्हणतो, मलाच विचारतेस का? तुझ्या त्याच बोटांना जखम झाली आहे ना आणि त्याच हाताने काम करतेयस, अगं तुला त्रास होईल. तर कृष्णा म्हणते, अहो एवढं काही नाही झालंय, हे पहा जखम सुकली सुद्धा, जास्त काही नाही झालंय. दुष्यंत म्हणतो, हो तुला आहे ना काहीच होत नाही, कितीही लागलं असलं, पायाला लागू दे, हाताला लागू दे, डोक्याला लागू दे, तुला काहीच होत नाही. फक्त जेव्हा मला थोडंफार जरी लागतं तेव्हा कशी करतेस मग? तर कृष्णा म्हणते, आता शहरी नाजूक माणसाचं काम वेगळं असतं. दुष्यंत म्हणतो, काय? मी शहरी नाजूक माणूस? ठीक आहे ठीक आहे. कृष्णा हसू लागते. दुष्यंत म्हणतो, मी शहरी नाजूक माणूस ना, ठीक आहे. आता यानंतर मला कितीही मोठी जखम झाली ना तरी मी तुला काही मलम पट्टी काही करूच देणार नाही. कृष्णा म्हणते, अहो किती चिडताय, चेष्टा करत होते मी. दुष्यंत म्हणतो, ही चेष्टा ठीक आहे, पण त्या पूजाला धडा शिकवायचा होता, तिचा नालायकपणा सगळ्यांसमोर आणायचा होता, त्यासाठी स्वतःला जखम का करून घेतलीस, स्वतःला त्रास का करून घेतला? कृष्णा, हे मला बिलकुल आवडले नाही बरं का. तर कृष्णा त्याला समजावून सांगते, तुम्हाला मी म्हटलं ना, त्या पूजाचा नालायकपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मला हे करणं गरजेचं होतं. जर मी ही जखम होण्याआधीच तिचा कान पिला असता ना, तर तिने पुन्हा एकदा काहीतरी बहाणा केला असता, हे खोटं आहे, असं आहे, तसं आहे. पण आता मी जी तिच्या कानफडीत लावली आहे ना, ती यानंतर 100 वेळेस विचार करेल माझ्या वाकड्या शिरण्याचा. तर दुष्यंत म्हणतो, नालायक माणसं आहेत ती, ती काही कधी सुधारणार नाहीये. कृष्णा म्हणते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी त्यांना चांगलंच वठणीवर आणते. तर दुष्यंत म्हणतो, म्हणजे आता आपलं घर हे सुधारगृह होणार आहे, बाहेर एक पाठीच लावतो, येथे नालायक माणसं सुधरून दिली जातील. हे ऐकून कृष्णा हसू लागते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, माणसात बदल होत असतो. आता पहा बाळजाबाई, त्यांच्यात किती बदल झाला आहे. माझ्या पायाला जखम झाली होती, त्यामुळे मला जास्त लांब चालत जाऊ नये म्हणून त्यांनी आपल्या घराच्या अंगणातच वटपौर्णिमेची पूजा ठेवली, सगळ्या गावातील बायकांना बोलवलं, त्यांनी माझी किती काळजी केली. दुष्यंत म्हणतो, आणि हो, आता मी सुद्धा त्यांचा चांगुलपणा मानायचा असेल की त्या किती चांगल्या आहेत, त्या बदलल्या आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, जे समोर दिसतं त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. हो, लगेच विश्वास ठेवू नका, पण सगळी शहानिशा करा आणि मग विश्वास ठेवा ना. आणि तुम्ही सुद्धा बाळजाबाईला माफ केलं पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. दुष्यंत म्हणतो, नाही नाही नाही, मी एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाहीये आणि माझा एवढ्या लवकर त्यांच्यावर विश्वास बसूच शकत नाही. तर कृष्णा म्हणते, असा कसा नाही बसणार, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. दुष्यंत म्हणतो, पाहिजे ना, मला जेव्हा ठेवायचं असेल तेव्हा मी त्यांच्यावर विश्वास नक्की ठेवेल. आणि इकडे पूजा ही तिच्या रूममध्ये असते आणि आज जे काही झालं ते सगळं तिला आठवतं. अजूनही तिची बोटं मोडण्याची कामं सुरूच असतात, त्यापेक्षा जास्त तिला काही करता येणार नाही. आज त्या कृष्णाने माझा खूप अपमान केला आहे, गावासमोर माझ्या थोबाडीत मारली आहे, मी या अपमानाचा बदला घेणार, मी त्या कृष्णाला सोडणार नाही, असं म्हणून पूजा चिडलेली असते. आणि तेवढ्यात समर घरी येतो. समर हा रिलॅक्स असतो. पूजा त्याला पाहून खूप चिडते आणि त्याला जाब विचारते, दिवसभर कोठे होतास? समर सांगतो, मित्रांसोबत होतो. पूजा त्याला जाब विचारते, मित्रांसोबत होता, येथे दिवसभर मी या खोलीच्या बाहेर नाही पडलीये, अपमानामुळे, लाज वाटल्यामुळे, आणि तू मित्रांबरोबर मजा करत होता. समर तिला विचारतो, मग मी काय करायचं होतं? पूजे, माझ्यावर चिडचिड करू नकोस. पूजा चिडून विचारते, तुझ्यावर चिडचिड करू नको, मग काय करू? अरे, त्या कृष्णाने सगळ्या गावासमोर माझ्या थोबाडीत मारली, तेव्हा तू काय केलंस? तुझी बायको आहे ना मी, मला प्रोटेक्ट केलंस का तू? माठासारखा उभा होतास. समर चिडून विचारतो, मग मी काय करायचं होतं? मग मी सुद्धा मार खाऊन घ्यायचा होता का? तर पूजा चिडून म्हणते, अरे पण त्या कृष्णाचा हात पकडायचा ना, तिला सांगायचं माझ्या बायकोने असं काही केलेलं नाहीये. समर म्हणतो, आणि मग बंब्या जो पुरावा दाखवत होता, व्हिडिओ दाखवत होता, त्याचं काय करायचं? तर पूजा चिडून म्हणते, पुरावा माय फुट, मी पुरावा वगैरे मानत नाही, तू माझी साथ द्यायला पाहिजे होती. समर चिडून म्हणतो, मूर्खासारखं बोलू नकोस, तुझी साथ मी द्यायला पाहिजे होती, तुझी साथ मी कशी देणार? सगळ्यांना सत्य कळल्यावर काय तुझी साथ देणार? पूजा चिडून म्हणते, हे तुझं चांगलं आहे,
म्हणजे प्लॅन बनवायला आपण दोघं, कटकारस्थान करायला आपण दोघं आणि शिक्षा भोगायला मी फक्त एकटी. मी एकटी शिक्षा भोगणार नाहीये. तर समर चिडून म्हणतो, मग अक्कल असल्यासारखं वागायचं ना. ती कृष्णा नेहमी तुझे प्रत्येक डाव उलटून लावते आणि तू तिचं तोंड पाहत बसते, शिक्षा भोगते. तुला या घरात कशासाठी आणलंय हे लक्षात ठेवायचं. पूजा चिडून म्हणते, सगळा आरोप तू आता माझ्यावर लावतोय, सगळा दोष मला देतोय, युसलेस कुठला. समर चिडून म्हणतो, पूजे, मला युसलेस म्हणायचं नाही. समर खूप चिडतो. त्याचा हा रुद्रावतार पाहून पूजाची चांगली टरकते. आणि इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मला हे सगळं पटतंय, परंतु एवढ्या लवकर मी काय बाळजाबाईवर विश्वास ठेवू शकत नाही. तर कृष्णा म्हणते, नका ठेवू, मला माहिती आहे ना तुम्ही आता काय म्हणणार आहे. माझा बाळजाबाईवर विश्वास नाही आहे, मी एवढ्या लवकर त्यांना चांगुलपणाचं अवॉर्ड नाही देऊ शकत, मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तसं नाही आहे. पण कृष्णा म्हणते, काय तसं नाही आहे. तर तसंच आहे, त्यामुळे मला काय तुमचं ऐकायचंच नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, हे असं काय, मी तुला सांगतोय ना की तुझा त्यांच्यावर विश्वास बसलाय, पण मी एवढ्या लवकर त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कृष्णा म्हणते, कधी विश्वास ठेवणार तुम्ही मग, आपण म्हातारे झाल्यावर, अहो म्हातारपणाच्या आधी तरी विश्वास ठेवा. दुष्यंत म्हणतो, आता आहे ना तू हे जास्त करतेस. मी म्हणाल का की म्हातारा होईपर्यंत विश्वास नाही ठेवायचा, होईल हळूहळू विश्वास. कृष्णा म्हणते, हो माहिती आहे, तुम्ही फक्त होईल होईल म्हणता आणि काही विश्वास ठेवत नाही, आणि यावरूनच या दोघांमध्ये भांडण रंगतं. कृष्णा म्हणते, तुम्ही काही बोलूच नका. दुष्यंत म्हणतो, असं कसं, मला बोलायचं आहे. पण कृष्णा काय ऐकून घेत नाही आणि या दोघांचं पुन्हा लुटूपुटूचं भांडण सुरू होतं. आणि मग इकडे समर पूजाला ठणकावून सांगतो, पूजे, मला युसलेस म्हणायचं नाही. जर कुणी युसलेस असेल ना तर ती तुझी आई आणि तू, दोघीही बिनकामाच्या आहात. आणि जर जमत नसेल ना तर या घराबाहेर निघायचं, एवढं लक्षात ठेव. पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून विचारते, समर, हे काय बोलतोयस तू. समर चिडून म्हणतो, आपलं आहे ना असंच असतं, रोखठोक बोलणं. जे तोंडात तेच ओठावर, जे मनात तेच ओठावर, हे लक्षात ठेवायचं. आणि आपण आपल्या बायकोशी ना रोखठोकच बोलतो आणि रोखठोकच बोलणार. तुला काय वाटतं, माझं तुझ्याशी लग्न झालं म्हणजे मी बायकोच्या ताटाखालचं मांजर बनून राहील, ही अपेक्षा माझ्याकडून ठेवायची नाही. समर रांगणे पाटीले मी, हे लक्षात ठेवायचं. आत्ता लाथ मारून हाकलून देईन ना घराबाहेर तर भीक मागावी लागेल तुला, एवढं लक्षात ठेव. पूजाला जबर धक्काच बसतो. समरने पूजाची चांगली ठासलेली असते. समर चिडून म्हणतो, आणि तुला काय वाटतं, मूर्ख आहे मी, मला असं वाटतं की तू माझ्या प्रेमासाठी माझ्याशी लग्न केलं आहे. चांगलंच माहिती आहे मला, तुझं माझ्यावर प्रेम बिम काही नाही आहे. तुला फक्त माझी संपत्ती हवी आहे. तुला पैशात लोळायचं होतं, या रांगणे पाटलांच्या वाड्यात ऐशोआरामात राहायचं होतं ना, म्हणून तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि माझ्याशी लग्न केलं. आणि मलासुद्धा तू सुंदर दिसली, तू भारी वाटली, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आहे. माझं पण तुझ्यावर प्रेम नाही, तुझं पण माझ्यावर प्रेम नाही. आपण दोघांनी एकमेकांच्या स्वार्थासाठी एकमेकांशी लग्न केलं आहे, हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार वागायचं. आणि मी तुला या घरात कशाला आणलं आहे, मला वाटलं माझ्यावर जो अन्याय झाला आहे, मला जो त्रास झाला आहे, त्याचा बदला तू घेशील, त्या कृष्णाची जिरवशील. तुझा पण त्या कृष्णावर राग आहे, म्हणून मी तुला या घरात आणलं. पण काय केलंस तू, तुझा प्रत्येक प्लान फ्लॉप, तुझा प्रत्येक डाव फेल. आणि मग त्या कृष्णाचा मार खाऊन घेते, शिक्षा सहन करते. त्यामुळे जर या घरात राहायचं असेल तर माझ्याशी नीट बोलायचं, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून माझ्याशी बोलायचं. आणि त्या कृष्णाचा राग माझ्यावर काढायचा नाही. अपमान सहन होत नसेल तर लायकीत राहायचं, पण माझ्यावर राग काढायचा नाही, एवढं लक्षात ठेव. पूजाला जबर धक्काच बसतो. समर माझी अशी जिरवेल यावर तिचा विश्वासच बसत नाही. ती समरकडे आश्चर्याने पाहत असते आणि समर तिला ठणकावून सांगतो, चक्क तिचे गालच पकडतो, तिचं तोंड पकडतो आणि म्हणतो, यानंतर जर माझ्यावर राग केला, यानंतर जर माझ्यावर ओरडली तर तुझी अशी ठासेल ना का पहा, तू स्वतःलाच ओळखू शकायची नाही. माझ्यावर राग नाही करायचा, माझ्यावर आवाज नाही चढवायचा. बायको आहे, बायकोसारखं राहायचं, एवढं लक्षात ठेव. पूजा चांगलीच घाबरलेली असते. समोरचा हा रुद्रावतार पाहून तिची थरथर उडते. समर रागारागाने तेथून निघून जातो. पूजाला आधीच कृष्णाचा राग आला होता आणि आता या समरने सुद्धा माझी जिरवली.
त्यामुळे पूजा खूप घाबरते. काय करावं हे तिला कळतच नाही. दुसरीकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते, झोपण्याची तयारी करत असते आणि तेवढ्यात दुष्यंत बाळजाबाईच्या रूममध्ये येतो. बाळजाबाईचं काही लक्ष नसतं. बाळजाबाई विचार करते, अरे पाण्याचा जार तर खाली झाला आहे, पाणी आणावं लागेल आणि ती पाणी आणण्यासाठी रूम बाहेर जाणार. इतक्यात तिला दरवाजावर दुष्यंत उभा दिसतो. बाळजाबाईला माहिती आहे की दुष्यंत माझ्यावर चिडला आहे, त्यामुळे हा माझ्याशी काही बोलायला आला असेल, भेटायला आला असेल असं तिला वाटत नाही. बाळजाबाई दुष्यंतला विचारते, दुष्यंत कोणाला आढळरावांना भेटायला आलाय का? ते बाहेर शतपावली करताय. तर दुष्यंत म्हणतो, नाही आबांना नाही, मी तुम्हालाच भेटायला आलोय. बाळजाबाई विचारते, मला भेटायला आलाय? बाळजाबाईला आश्चर्य वाटतं. दुष्यंत म्हणतो, हो, मला कृष्णाने सांगितलंय. कृष्णाच्या पायाला लागलं होतं म्हणून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा आपल्या अंगणातच ठेवली, कृष्णाला त्रास होऊ नये म्हणून. मला हे खूप छान वाटलं, त्यासाठीच तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. हे ऐकून बाळजाबाईला आश्चर्य वाटतं. पण अजूनसुद्धा या मायलेकामध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे, जी कटुता आहे ती काही कमी झालेली नाही आहे. बाळजाबाईकडून ती नक्कीच कमी झाली आहे, पण दुष्यंतच्या मनात अजूनसुद्धा शंका आहे की बाळजाबाई खरं वागतीये की नाटक करते. दुष्यंत म्हणतो, तुम्ही जे काही वागताय मागील काही दिवसांपासून त्याचं मला खरंच कौतुक वाटतंय. म्हणजे तुम्ही नाटक करताय की खरं वागताय हे अजून मला समजलेलं नाही आहे. पण जर तुम्ही असंच चांगलं वागत राहिलात तर कदाचित माझा तुमच्यावर विश्वास बसेल, आधीसारखा पूर्ण विश्वास बसेल. हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते, दुष्यंतकडे पाहतच राहते. दुष्यंत म्हणतो, पण एवढ्यात लगेच हुरळून जाऊ नका. मी तुम्हाला थँक्यू म्हटलं, तुम्ही चांगल्या वागताय म्हणून तुमचं कौतुक केलं, म्हणून लगेच तुम्ही आनंद साजरा कराल किंवा मी तुम्हाला माफ केलंय त्यामुळे तुम्ही खुश व्हाल असं नाही आहे. पण हो, जर तुम्ही नेहमी अशाच वागत राहिलात तर माझा तुमच्यावर विश्वास बसेल, सगळं आधीसारखं होईल. पण जर यानंतर कधीही तुम्ही कृष्णाला त्रास दिला आणि मला जर हे समजलं, त्यानंतर मात्र मी आयुष्यात कधीही तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाईला हे सुद्धा पटतं. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत म्हणतो, तुम्ही आता जे काही वागताय ना ते मला खरंच आवडतंय, थँक्यू. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो आणि मग बाळजाबाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी असतं. ते म्हणतात ना, आनंदाचे अश्रू, ते आनंदाचे अश्रू आलेले असतात. बाळजाबाई खूप खुश होते आणि म्हणते, कृष्णे, तू खरंच बोलत होतीस की एक ना एक दिवस दुष्यंत मला पुन्हा स्वीकारणार, दुष्यंतचा माझ्यावर विश्वास बसेल. कृष्णे, खरंच कोणतीही गोष्ट मिळवायची असेल ना तर संयम सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आणि आज हे मला कळून चुकलंय. खरंच कृष्णा, तुझे खूप खूप आभार. आज माझा मुलगा मला थँक्यू म्हणाला. थोडा का होईना त्याचा माझ्यावर विश्वास बसलाय. आज न उद्या त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि आम्ही दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ. तो मला पुन्हा आई म्हणून हाक मारेल. आमच्यामधील वितुष्ट हे कायमचं मिटेल. हा सगळा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. फ्रेंड्स, खरंच बाळजाबाई पूर्णपणे बदलली आहे हे आता आपल्याला सुद्धा कळलं आहे आणि हळूहळू दुष्यंतचा सुद्धा विश्वास बसतोय की बाळजाबाई बदलली आहे. आणि ज्या दिवशी दुष्यंतचा पूर्ण विश्वास बसेल, दुष्यंत बाळजाबाईला पुन्हा एकदा आई अशी हाक मारेल, तिला घट्टमिठी मारेल. तो दिवस खूपच आनंदाचा असेल, प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि बाळजाबाईसाठी सुद्धा. एवढं मात्र नक्की, बाळजाबाई मात्र तिचा मोमेंट एन्जॉय करत असते. तिला खूप भारी वाटलेलं असतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा किचनमध्ये येते आणि आपली रोजची सकाळची कामं सुरू करते आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि चक्क कृष्णाला घट्ट मिठी मारते. कृष्णाला काही कळतच नाही की बाळजाबाईने मला सकाळी सकाळी मिठी का मारली आहे. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, मला खूप आनंद झालाय, इतका आनंद झालाय ना की तो आनंद आता बाहेर येतोय. इकडे ठेवू का तिकडे ठेवू, कोठे ठेवू असं झालंय मला. कृष्णाला आश्चर्य वाटतं. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला ते कळतंय की तुम्हाला खूप आनंद झालाय, पण कसला आनंद झालाय ना तेच मला कळत नाहीये. सांगा ना काय घडलंय. आणि मग बाळजाबाई कृष्णाला झालेला सगळा प्रकार सांगते की काल रात्री दुष्यंत माझ्या रूममध्ये आला होता. तो मला थँक्यू म्हणाला की मी आता बदलली आहे, चांगली वागतीये आणि जर मी अशीच वागत राहिले तर त्याचा माझ्यावर विश्वास बसेल. हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुम्हाला जेवढा आनंद झालाय ना तेवढाच मला सुद्धा आनंद झालाय की हळूहळू का होईना दुष्यंत सरकारांचा तुमच्यावर विश्वास बसतोय. खरंच आज न उद्या
त्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि मग आधीसारखं तुमच्या दोघांचं नातं होईल. ते पुन्हा एकदा तुम्हाला आई म्हणून स्वीकारतील, आई अशी हाक मारतील. बाळजाबाईला खूप आनंद होतो. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सांग, तुला काय पाहिजे? आज मी तुझ्यासाठी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे. तुझ्यामुळेच माझा मुलगा हा पुन्हा एकदा माझ्या जवळ येतोय, त्याचा माझ्यावर विश्वास बसतोय. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुमच्या रूपाने ना मला माझी आई मिळाली आहे. तुम्ही माझ्यावर जो जीव लावताय, माझ्यावर जी माया करताय ना, ते मला खूप आवडतंय. तुम्ही मला फक्त एवढंच वचन द्या की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ही माया माझ्यावर अशीच करत राहाल, मला माझ्या आईचं प्रेम असंच देत राहाल. हे ऐकून बाळजाबाई खूप इमोशनल होते आणि म्हणते, कृष्णे, दुष्यंत माझा लेक असला ना तरी तू सुद्धा माझी लेकच आहेस. बाळजाबाई कृष्णाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवते. बाळजाबाई आणि कृष्णा या दोघांना खूप आनंद झालेला असतो. दोघी खुश असतात. खरंच कृष्णाला जे आईचं प्रेम कधीच मिळालं नाही, ती बाळजाबाईच त्यांना देऊ शकते आणि बाळजाबाई कृष्णाला आईचं प्रेम देतीये, माया देतीये, हे मात्र खरं. त्यामुळे कृष्णाही खूप खुश असते. आणि इकडे समर त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या हातात भला मोठा चाकू असतो. समर ह्या चाकूकडे पाहत असतो. पूजा ही आवरून येते आणि समरकडे पाहून चांगलीच घाबरते, कारण काल रात्री समरने तिची जिरवली आहे. पूजाला असं वाटतं, याने हा चाकू मला मारायला आणला की काय. पूजा समरच्या जवळ येते आणि म्हणते, समर, रात्रीचा राग अजून गेलेला नाहीये का? तर समर तिच्या समोर चाकू पकडतो. पूजा खूप घाबरते. समर तिला ठणकावून सांगतो, राग तर गेलाय, पण तू परत माझ्यावर राग केला ना तर हा चाकू तुझ्यासाठीच आणलाय, एवढं लक्षात ठेव. पूजा म्हणते, समर प्लीज माफ कर मला, सॉरी. समर तिला माफ करतो आणि तिला जाब विचारतो, पूजे, तुला या घरात कशासाठी आणलंय ते विसरायचं नाही. पूजा म्हणते, नाही, मी विसरलेली नाहीये. समर म्हणतो, आणि विसरली असशील किंवा विसरायचं असेल, कृष्णाची जिरवायला जमणार नसेल ना तर मला सांग, मी समर्थ आहे. मी माझ्या पद्धतीने कृष्णाचा बदला घेईल, तिची जिरवेल. मी माझं माझं करू शकतो. तर पूजा म्हणते, समर डार्लिंग, तू काही करण्याआधी मी सगळं ठरवून बसलीये. समर विचारतो, काय ठरवून बसलीये? आणि मग पूजा त्याला आपला संपूर्ण प्लॅन सांगते. हा प्लॅन आता काय आहे हे आपल्याला ऐकू येत नाही, पण हा प्लॅन ऐकून समर खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा पूजा डार्लिंग. आणि तो पूजाच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो, खरंच या कामासाठी तर तुला या घरात आणलंय. आणि हे जे वादळ आहे, हे वादळ कधी येणार आहे घरात? पूजा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. आणि मग इकडे अंगणामध्ये बाळजाबाई, मैनावती, दलपत, जयकांत सगळे उभे असतात. आणि दलपत बाळजाबाईला म्हणतो, बाळजाबाई, त्या डेअरीच्या कामाचं काहीतरी पहा ना. जयकांत शेठला काहीतरी काम हवंय हाताला. जेव्हापासून तुमची सत्ता गेली आहे तेव्हापासून जयकांत दिवस दिवस असाच बसलेला राहतो. त्याला काही कामधंदाच नाही आहे आणि तो असा दिवसभर घरात बसलेला चांगलं वाटत नाही. तुम्ही दुष्यंतशी बोला. दुष्यंतशी बोलता येत नसेल तर कृष्णाशी बोला. कृष्णा दुष्यंतशी बोलेल. तर बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, मी दुष्यंतशी सुद्धा बोलेल, कृष्णाशी सुद्धा बोलेल, पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना. तर मैनावती म्हणते, अहो, दुष्यंत कृष्णाचं नक्की ऐकेल. आणि जयकांत हा दिवसभर घरात बसून फुकटच्या रोट्या खात बसतो, ते काही चांगलं वाटत नाही. तरुण पोरगा आहे, त्याचं पण लग्न कार्य करायचं आहे ना. त्याच्या हाताला काम असलं तर सगळं काही सोपं जाईल. प्लीज तुम्ही करा ना काहीतरी. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, पाहते मी. आणि तेवढ्यात कृष्णा अतिउत्साहात, चला सगळे नाश्ता करून घ्या म्हणून सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते. पण तेवढ्यात कृष्णाला ठेस लागते. कृष्णा पडणार तर बाळजाबाई तिला सावरते. सगळे खूप घाबरतात. कृष्णासुद्धा घाबरलेली असते. बाळजाबाई म्हणते, अगं कृष्णे, काय करतेस? आता पडली असतीस ना, सांभाळून कर थोडं. आणि त्याच वेळेस एक माणूस तेथे येतो. एखाद्या साधूसारखा हा माणूस असतो. डोक्यावर फेटा, भली मोठी दाढी, हातात रुद्राक्षाची माळ. आणि हा माणूस म्हणतो, वादळ येणार आहे. आणि मग घरातील सगळेजण या माणसाकडे पाहतात. हा माणूस जोरात ओरडतो, वादळ येणार. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. हा माणूस नेमका कोण आहे आणि असं का बोलतोय हेच कोणाला कळत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आधी कृष्णाने पूजाची ठासली आणि मग समरने पूजाची ठासली. पूजाकडे काहीच नाहीये पण कशाचा माज दाखवते
देव जाणे. त्यामुळे आज तिची जी काही जिरली आहे ना ते पाहून भारी वाटलं. समरने सुद्धा तिला ठणकावून सांगितलं, लायकीत राहायचं नाहीतर घरला निघायचं. माझ्यावर दादागिरी दाखवायची नाही. नवरा आहे मी तुझा. माझ्याशी बोलताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवायची, हे लक्षात ठेव. त्यामुळे पूजाची चांगली जिरली. पण त्यानंतर पूजा आणि समरने आणखीन एक प्लॅन बनवला आहे. कृष्णाच्या आयुष्यात वादळ आणायचं ठरवलं आहे. आणि आता हा जो दाढीवाला माणूस आला आहे हा सुद्धा तो पूजाने पाठवलेला दिसतोय, खोटा दिसतोय. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हा जो माणूस आहे तो म्हणत असेल, वादळ येणारे वादळ येणारे. कृष्णा विचारेल, कोण आहे तुम्ही आणि कसलं वादळ येणारे? तर हा माणूस सांगेल, मी भविष्य पाहतो, मला भविष्य कळतं आणि मी रांगणे पाटलांच्या वंशावलीतील सगळ्यांच्या कुंडल्या पाहिल्या आहेत आणि त्यानुसार मी सांगतो, ही जी तुमच्या घरची सून आहे कृष्णा, तिच्या हातून पुढील 30 दिवसांमध्ये 1 महिन्यांमध्ये 10 चुका होणार आहेत आणि जेव्हा शेवटची चूक तिच्याकडून होईल तेव्हा रांगणे पाटलांच्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू होईल. हे ऐकून बाळजाबाई, कृष्णा, मैनावती घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. मग कृष्णा तर काही चुका करत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हा जो माणूस आहे कोणत्या चुकांबद्दल बोलतोय आणि घरातील कोणाचा मृत्यू होईल असं बोलतोय? आता सगळ्यात मोठा प्रश्न तर हाच आहे की जे आपल्याला वाटतंय की हा जो माणूस आहे तो खोटारडा आहे आणि याला पूजा आणि समरने पाठवलंय. मग हे समर आणि पूजाने पाठवलेलाच खोटा माणूस असेल का? कारण असं सांगून घरातील सगळ्या लोकांचा कृष्णावरून विश्वास उडवायचा की कृष्णाकडून चुका होतील त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईल, असं सुद्धा असू शकतं. म्हणजे अंधविश्वास पसरून कृष्णाची बदनामी करायची असा पूजा आणि समोरचा डाव असू शकतो. किंवा मग हा माणूस खराखुरा सुद्धा असू शकतो. त्याला खरंच भविष्य कळत असेल आणि रांगणे पाटलांच्या घरात कोणाचा तरी मृत्यू होणार आहे असं तो सांगत असेल. आता रांगणे पाटलांच्या घरात कोणाचा मृत्यू होईल हे तर सांगता येत नाही, परंतु 90% शक्यता तर हीच आहे की हा जो दाढीवाला माणूस आहे हा नक्कीच पूजाचा माणूस असेल आणि पूजाने त्याला पाठवलेलं असणार सगळ्यांच्या मनात भीती घालण्यासाठी. आधी तर सगळे घाबरतील, परंतु आज ना उद्या कृष्ण आणि दुष्यंत पूजाचा हा डावसुद्धा हाणून पाडतील, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड आवडला का तुम्हाला? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.